हे कट्टर मुसलमान आधी आहेत, नंतर ते शिया असतील, सुन्नी असतील, देवबंद असतील, आणखीन कुठले तरी चाकबंद असतील, कोणी असतील, मग उरले सुरले तर ते भारतीय असतात. कारण भारतीय आधार कार्डाच्या जोरावर यांना मोफत मेडिकल फॅसिलिटीज मिळतात. भारतीय रेशन कार्डावरच यांना मोफत डाळ, तांदूळ, साखर मिळते. आनंदाचा शिधाही मिळतो आमच्याकडे. यांचं भारतीयत्व हे फक्त सुविधांसाठीच असतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला यांचा ऊर अभिमानानं भरून येत नाही, पण आयातुल्ला गेला म्हणून तोच ऊर बडवला मात्र जातो. नमस्कार मित्र, तुम्हाला ना मी आज ऊर बडव्यांची स्टोरी सांगणार आहे. आता हे ऊर बडवे कोण? राजकारणातले ऊर बडवे की अजून कुठले? सध्या जे काही चाललंय ना, म्हणजे इराणचं, इस्रायलचं आणि अमेरिकेचं जे काही युद्ध सुरू आहे, दिसायला हे 3 देश आपल्या समोर दिसत आहेत, पण त्यात अनावधानानं अनेक देशांना त्यात ओढलं जात आहे. आणि मग त्याला जे काही स्वरूप आलं आहे आता, ते जवळपास 3ऱ्या महायुद्धाचं स्वरूप आहे. आणि हे जे काही चाललंय ते सगळं पाहता इराण आणि इस्रायलच्या त्या युद्धात अमेरिकेनं स्वतःच्या काही वेस्टेड इंटरेस्टसाठी इस्रायलला बळ देत प्रचंड क्षमतेचे जे काही मिसाईल हल्ले हे इराणवर केल्याचं आपण पाहिलंय. तुम्हाला ऑपरेशन सिंदूर आठवत असेल. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस भारतीय एअरफोर्सने ज्या पद्धतीनं प्रिसाईज हल्ले केले होते, त्या पद्धतीचे अगदी मोक्याच्या ठिकाणावर रेकी करून प्रिसिजन अटॅक्स अमेरिकेनं करवले आणि त्यात आयातुल्ला अली खामेनेई याचा मृत्यू झाला. अमेरिकन एअरफोर्सच्या प्रिसाईज टेक्नॉलॉजीनं इस्रायलच्या लेबलखाली झालेला हा हल्ला खरोखरच प्रचंड मोठ्या क्षमतेचा होता. कारण हा जो काही खोमेनेई ज्या बंकरमध्ये राहायचा, लपायचा, त्याच्या खाली त्याचा राजवाडा होता. त्या बंकरच्या आत तो उद्ध्वस्त करणं हे अशक्यप्राय होतं. त्या बंकरची जाडी, त्याची आघात सहन करण्याची क्षमता, याबद्दल बऱ्याच आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींचा सखोल टेक्निकल अभ्यास करूनच अमेरिकेनं हल्ला केला आणि त्या बंकरला भेदलं. नुसतं भेदलंच नाही तर आरपार ते मिसाईल गेलं आणि जो काही विध्वंस झाला त्यात ज्याला मारायचं होतं, जे सावज होतं, ते सावज टिपलं गेलंय. आता झालंय काय, आयातुल्ला खोमेनी हा मेला तिकडे इराणमध्ये, पण त्या आयातुल्लाची जी लेकरं आहेत जी इकडे भारतात आहेत, त्यांनी बोकांड पसरलं ना राव. हमारा बाबा गया, ते तो दयावान सिनेमा नाही का, त्यात ते पोरगं बोलतं, नमस्ते मेरा बाबा मर गया। नमस्ते मेरा बाबा मर गया। हैं? मर गया, बात कौन आया? आता तुम्हाला एक क्लिप दाखवतो, ती आधी बघा. त्या क्लिपमधल्या ज्या काही मंडळींच्या भावना ज्या व्यक्त होत आहेत, ज्या पद्धतीचं सगळं जे आकांडतांडव सुरू आहे, ते आधी बघून घ्या, मग आपण बोलूया. अपने खामेनेई रहबर को जिनको धोखे से मारा गया, जिनकी नस्लों में गद्दारी है, जिनकी नस्लों में धोखेबाजी है, उन्होंने धोखे से मारा मेरे खामेनेई को। खामेनेई मेरा शेर था, शेर। कल भी शेर था, आज भी शेर है, कयामत तक शेर रहेगा। एक खामेनेई मरेगा, 1000 खामेनेई ऊपर। हम माँ ने बेटे जने हैं कुर्बानियां देने के लिए। ही क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला फारसं काही वाटणार नाही, पण मित्र, तुम्हाला जरा वास्तवाचं भान करून द्यावं असं म्हणतोय मी. संपूर्ण आखातात जेवढी इस्लामिक राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांमधल्या लसणीच्या शेतात कितीसे लसूण लागतात? किती लागतात? अहो, असं इकडे तिकडे काय बघताय? मी तुम्हाला विचारतोय. हा जो भाग आहे, ज्याला आपण मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिकन इस्लामिक कंट्रीजचा भाग मानतो, जिथं जगभरातल्या एकूण मुस्लिम पॉप्युलेशनपैकी 60% मुस्लिम राहतात, त्यांची लोकसंख्या किती नाही माहिती? ओके, व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करा आणि गुगल करा. उत्तर सापडेल तुम्हाला. 414 मिलियन, म्हणजे 41 करोड 40 लाखाच्या आसपास हे लोक आहेत त्या भागात. आणि भारतात राहणारे मुसलमान संख्येने किती आहेत? आता इथेही तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा काय प्रश्न झाला? तिकडे इराणमध्ये खोमेनी मेला आणि हा बाबा इकडे भारतातल्या मुसलमानांची संख्या विचारतोय. पुन्हा गुगल करा. आकडा येतो अराउंड 249 मिलियन, म्हणजे 24 ते 25 करोड. हा आकडा फसवा आहे. आज भारतात किमान 50 करोड मुस्लिम राहतात. ज्यांची नोंद नाही ते वेगळेच, कागज नाही दिखेंगे वाले धरून.
म्हणजे बघा, जगातलं 60% मुस्लिम पॉप्युलेशन हे ज्या मेना भागात म्हणजे मिडल ईस्ट, नॉर्थ आफ्रिकन भागात आहे असं म्हणतात. त्याच्यापेक्षा कांकणभर सरस मुस्लिम लोकसंख्या ही आमच्या भारतात आहे. आणि म्हणूनच तिकडे तो खोमेनी वारला तर इकडे ऊर बडव्यांचा महापूर रस्तोरस्ती ओसंडून वाहताना दिसतोय. हे ऊर बडवे आज हिंदुस्थानात गपगुमान राहत आहेत, कारण संपूर्ण आखात हे सत्ता संघर्षानं पेटलंय. ज्याला आपण खलिफा, यांचा खलिफा जो असतो, त्या खलिफाचं राज किंवा खलिफा राजवट, खिलाफत, ती कुठे आहे तर टर्की, मग टर्कीच्या शेजारचं हे इराण, मिस्र ज्याला म्हणतो आपण, ते सगळं, हा सगळा जो भाग आहे तिकडं का नाही बरं हे लोक जाऊन राहत? तर तुम्ही जर नीट बघितलं तर हे जे संपूर्ण आखात आहे ते सत्ता संघर्षानं पेटलंय. आफ्रिका तर उपाशीच आहे. त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देशही भिकेला लागलेत, पीठ मागे झालेत. बांगलादेशही धुमसतोय. आज सुखानं 2 घास जर कुठे खाता येतात तर ते या हिंदुस्थानातल्या महानगरामध्ये. ही महानगरं कुठली, मग ते मुंबई असो, दिल्ली असो, कलकत्ता असो, चेन्नई असो. आता अगदी आमच्या ठाणे, नाशिक, पुणे इथं सुद्धा हे सगळी मंडळी आहेत. लसणाची शेती तिथेही वाढली आहे. पण हे खातायत इथलं आणि वाजवतायत तिथलं, हे आपल्या प्रशासनाच्या लक्षात येतंय का? आज खोमेनीच्या निधनानंतर हे लोक एवढे आक्रंदित झालेत, त्यांच्या डोळ्यांमधून घळघळा पाणी वाहतंय, छाती पिटून पिटून लालेलाल झाली आहे. तर उघडून नाही बघितली, पण झाली असेल. तर यामागचं कारण एकच आहे, यांच्यातली कट्टर धार्मिकता. हे कट्टर मुसलमान, आधी आहेत, नंतर ते शिया असतील, सुन्नी असतील, देवबंद असतील, आणखीन कुठले तरी चाकबंद असतील, कोणी असतील. मग उरले सुरले तर ते भारतीय असतात. कारण भारतीय आधार कार्डाच्या जोरावर यांना मोफत मेडिकल फॅसिलिटीज मिळतात. भारतीय रेशन कार्डावरच यांना मोफत डाळ, तांदूळ, साखर मिळते. आनंदाचा शिधाही मिळतो आमच्याकडे. यांचं भारतीयत्व हे फक्त सुविधांसाठीच असतं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला यांचा ऊर अभिमानानं भरून येत नाही, पण आयातुल्ला गेला म्हणून तोच ऊर बडवला मात्र जातो. मित्रहो, उद्या हे युद्धाचं लोण आशियापर्यंत आलं आणि त्यात भारताला जर ओढलं गेलं तर विचार करा, हे ऊर बडवे कोणाच्या बाजूने उभे राहतील? देशाच्या सीमा सिक्युअर करायला सैनिक सीमेवर लढतायत आपले, ते लढतीलही तिकडे. पण तुमच्या शहरात, गल्लीबोळात, मोहल्ल्यांमध्ये जो इस्लामिक कट्टर पंथ जोपासला जातोय, त्या फौजेला कोण आवारणार? ही जी काही तालिबानी फौज आहे, ती जर अशा प्रसंगी जर बाहेर उसळून आली, जी आता रस्तोरस्ती दिसते आपल्याला ऊर बडवत, त्यांना कोण आवरणार? सरकारने या ऊर बडव्यांकडे गांभीर्यानं पाहायला हवं, एवढंच सांगायचं होतं. बाकी त्या आयातुल्ला खोमेनीला अल्लाह जन्नत नसीब करे. धन्यवाद. नमस्कार.